मिथुन राशी, ऑगस्टमध्ये तुमच्यासोबत या घटना घडणारच. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत मिथुन राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना हा कसा जाणार आहे, काय नवीन घडू शकतं, काय बदल होतील, कोणते शुभ रंग आणि शुभ अंक आहेत, सगळं सविस्तरपणे आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया. सर्वात प्रथम आध्यात्मिक पातळीवर काय घडू शकतं हे आपण जाणून घेऊयात. ऑगस्टमध्ये तुमचं मन थोडं शांत आणि विचारमग्न राहू शकतं. काही लोकांना ध्यानधारणा, जप, तप किंवा देवधर्माकडे थोडं ओढावं लागेल. एखादं जुनं मनातलं प्रश्नचिन्ह असू शकतं, ते आध्यात्मिक मार्गाने सुटण्याची शक्यता आहे. काही जण मंदिरं, शक्तिपीठं किंवा एखाद्या गुरूंचं मार्गदर्शन घेण्याच्या विचारात असतील तर हा निर्णय योग्य ठरू शकतो. करिअर आणि कामधंद्यात ऑगस्टमध्ये काय बदल होतील तेही जाणून घेऊयात. ऑगस्टमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. कुणाला नवीन प्रोजेक्ट मिळेल तर कुणाला जुनं थांबलेलं काम पुन्हा सुरू होण्याची संधी येईल. नोकरी करणाऱ्यांसाठी वरिष्ठ लोकांकडून थोडंसं प्रेशर राहू शकतं, पण त्यातच तुमच्या मेहनतीचं देखील कौतुक होणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन डील्स मिळण्याची या महिन्यात तुम्हाला शक्यता आहे. विशेषतः जुने क्लायंट परत येऊ शकतात. प्रेम आणि नातेसंबंध हा महिना थोडा भावनिक असू शकतो. जुन्या आठवणी, एखादं नातं किंवा दूर कुणी गेलेला व्यक्ती पुन्हा तुमच्या संपर्कात येण्याची शक्यता आहे. लग्न झालेल्यांसाठी पार्टनरशी संवाद वाढवा. गैरसमज कमी करून प्रेम वाढवण्याची संधी आहे. सिंगल व्यक्तींसाठी अचानक कुणा नव्या व्यक्तीची ओळख तुमची होऊ शकते. विशेषतः सोशल मीडियावरून. मानसिक आणि आरोग्यस्थिती तुमच्या मनात बरेच विचार असतील तर ते चांगलेही किंवा चिंतेचेही असू शकतात. झोपेची कमी, थकवा किंवा हलकासा डोक्याचा त्रास तुम्हाला या महिन्यात जाणवू शकतो. थोडा वेळ हा स्वतःसाठी काढा. मोबाईल, सोशल मीडियापासून थोडा ब्रेक घ्या आणि शक्य असल्यास सकाळी थोडं चालणं किंवा योगा देखील सुरू करा. शुभ रंग आणि अंक तर या महिन्यातील तुमचा शुभ रंग असेल पिवळा, आकाशी, निळा किंवा पांढरा. हे रंग तुम्हाला पॉझिटिव्ह ऊर्जा देतील. तर शुभ अंक असेल 3 आणि 6. हे अंक तुमच्यासाठी सगळ्यात शुभ आहेत. या महिन्यात कोणते नवीन बदल किंवा फायदे होऊ शकतात तर या महिन्यात घरामध्ये काही नवीन खरेदी होण्याची शक्यता आहे, जसं की इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल, टीव्ही वगैरे. जुनं अडकलेले पैसे परत मिळू शकतात. शिक्षण किंवा कोर्सेसबद्दल विचार करत असाल तर योग्य वेळ आहे सुरू करण्यासाठी. या ऑगस्ट महिन्यात तुम्ही हे कामं सुरू करू शकतात. प्रवासाची शक्यता आहे, विशेषतः जवळपासच्या ठिकाणी जिथे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. शेवटी एक तुम्हाला छोटासा सल्ला. मिथुन राशीच्या व्यक्ती हे अगदी सहज मन बदलतात आणि सतत काहीतरी नवीन शोधत असतात. पण या महिन्यात थोडं थांबा, विचार करा आणि मगच पुढचा निर्णय घ्या. जो निर्णय घ्याल तो पुढे जाऊन तुमचं भविष्य ठरवू शकतं. श्री स्वामी समर्थ.